झी 24 तास एक पाऊल पुढे। सध्या लगीन सराईच्या तयारीचे दिवस आहेत। मुंबईत अनेक ठिकाणी लग्नांच्या याच तयारीची धामधूम पाहायला मिळते। मे महिन्यामध्ये लग्नाचे तब्बल 15 मुहूर्त आहेत। त्यामुळे लग्नाचे हॉल, केटरर्स यांच्याकडे बुकिंग फुल झालंय। तर दागिने आणि साड्या खरेदीसाठी उपवर वधूवरांसोबत त्यांच्या कुटुंबियांचीही लगबग पाहायला मिळते। हॉलवर सजावटीची चाललेली ही जोरदार तयारी, सराफांच्या दुकानात असलेली लगबग आणि मार्केटमध्ये शालू पैठण्यांसह इतर खरेदी करण्यासाठी लोकांची सुरू असलेली घाई हेच दाखवते की लगीन सराईचा मौसम सुरू झालाय। याचं कारण म्हणजे मे महिन्यात अनेकांच्या लग्नाचा बार उडणार आहे। मे महिन्यातील 31 दिवसांपैकी तब्बल 15 दिवस लग्नाचे मुहूर्त आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी लग्नांच्या हॉलचं बुकिंग फुल आहे। तर एकाच हॉलवर अनेक ठिकाणी 2 लग्न होणार आहेत। साधारण आमच्या अंदाजाने जवळजवळ दिवसाला 1 लाख लग्न लागत असतील। मुंबईभरात 1 लाख लग्न जवळजवळ लागतात अक्षय तृतीया दिवशी। 2, 3, 6, 11, 12, 13, 18, 20, 21, 22, 23, 25, 27, 28, 29 आणि 30 या सर्व तारखांना लग्नाचे मुहूर्त आहेत। मुंबई शहर आणि उपनगरातील हॉलची संख्या अंदाजे 450 आहे। एसी हॉलमधील लग्नाचं पॅकेज अंदाजे 2 ते 2.5 लाख, तर नॉन एसी हॉलमधील पॅकेज 1 ते 1.5 लाख। जून आणि जुलै महिन्यात लग्नाचे फारसे मुहूर्त नसल्यानं मोठ्या संख्येनं मे महिन्यात लग्नाचा बार उडवून नेण्याची तयारी सुरू आहे। त्यामुळे ज्वेलर्स आणि दागिन्यांच्या दुकानातही लोकांची वर्दळ पाहायला मिळते। हे टायमाला काम म्हणजे भयंकर वाढलेलं असते। काम म्हणजे घ्यायची इच्छाच होत नाही, एवढा ऑर्डर येतात लग्नाचे। जनरली हे 2 महिन्यामध्ये म्हणजे जे आमचा सेल आहे भयंकर वाढून जातात। आमच्याकडे महाराष्ट्रांची जे लग्न सराईची गिराईक आहे ते फुल असते। आता नेहमीचे 7-8 बसता होतात। हॉलवर होणाऱ्या लग्नाची संख्या मोठी असली तरी त्याचबरोबर मंदिर, कोर्टात होणाऱ्या लग्नांची संख्या देखील तितकीच मोठी असते। त्यामुळे मे महिन्यात शुभमंगल सावधानचा जयघोष मुंबईत तरी जोरदार ऐकू येणार हे नक्की। देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।